आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। विधान भवनाचा आखाडा झाला असा शब्दप्रयोग आम्हा पत्रकारांकडून अनेकदा झालेला तुम्ही यापूर्वी ऐकलेला आहे। पण जेव्हा तो आखाडा आम्हाला अभिप्रेत असतो तो शाब्दिक भांडणांचा, एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपांचा, वाकयुद्धाचा आखाडा। पण काल जो प्रकार विधान भवनामध्ये घडला, प्रवेशद्वाराजवळ दोन आमदारांचे कार्यकर्ते भिडले, अगदी एकमेकांना शिव्या देऊन कपडे फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली। आमदारांनी एकमेकांवरती वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करण्यापासून या सगळ्याची सुरुवात होते। कुणी मंगळसूत्र चोर म्हणतं, कुणी भेट बघतो तुला असं म्हणत धमकी देतं। मग काय आपल्या नेत्यांकडून असे शब्द आल्यानंतर आधीच चेतावलेल्या या कार्यकर्त्यांना अजून चेव चढतो, शब्दाला शब्द भिडतो आणि ठिणगी पडून हाणामारी व्हायला अजिबात वेळ लागत नाही। कोण आहेत हे लोक? आम्हीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे राईट हँड किंवा लेफ्ट हँड? प्रश्न असा आहे की अधिवेशन सुरू असताना यांचं विधान भवन परिसरामध्ये काम काय आहे? आमदार एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते कशासाठी घेऊन येत आहेत? कसलं शक्ती प्रदर्शन त्यांना करायचं आहे? आणि आमदार कसे घसे फाडून ओरडतायत, कसे घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहेत? आम्ही मतदार आहोत, आमच्या मताला लाज का आणतायत हे लोक? अशा प्रकाराला आळा कसा घालणार? काय करता येईल या सगळ्या संदर्भात? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे आपल्यासोबत असतील आणि पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला नवनाथ बन यांच्याकडे जाईन। नवनाथ, मतदार म्हणून आम्ही हताश आहोत, काय प्रश्न विचारू आम्ही तुम्हाला? नम्रताजी, निश्चितपणे काल जो प्रकार घडलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि एकूणच विधानसभा म्हणून, विधिमंडळ म्हणून, कायदे मंडळ म्हणून अतिशय दुर्दैवी आहे। कालच्या झालेल्या प्रकाराचं कुणीही समर्थन करणार नाही। आज देखील या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे निवेदन दिले की ही घटना कुठल्या एका आमदारांची बदनामी करत नाही, तर संपूर्ण विधिमंडळात असलेल्या प्रत्येक प्रतिनिधीची, लोकप्रतिनिधीची बदनामी करते। कारण लोक फक्त त्या संबंधित आमदारांनाच दोषी धरत नाहीत, तर सगळ्याच एकूण व्यवस्थेला आणि आमदारांना याबद्दल जाब विचारतात, प्रश्न विचारतात। विधिमंडळाची, कायदे मंडळाची प्रतिमा देखील मलिन होते। खरं तर असे प्रकार विधिमंडळात झालेच नाही पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करणं आवश्यक आहे। आत्ताच आपण विधानसभा अध्यक्षांचं निवेदन ऐकलं असेल, तर त्या संदर्भात इथिक्स कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे आणि यापुढे आमदारांसोबत अशा पद्धतीचे कार्यकर्ते येणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल। पण याची सुरुवात कशी झाली? तर काही लोक उठून कशा पद्धतीने घोषणा देतात, लोकांना डिवचवण्याचं सातत्यानं कार्यक्रम होतो का? आणि लोक त्यामधून किंवा आमदारांना त्रास होईल, आमदारांना अशा पद्धतीचं विधान करायचं की त्याचे समर्थक नाराज झाले पाहिजे आणि त्यांनी अशा पद्धतीचं गैरकृत्य केलं पाहिजे, हे करायलाही कोणीतरी भाग पाडतं का, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्राची संस्कृती परंपरा खरं तर आपली अतिशय प्रगल्भ आहे। आपण खरं तर याच्या आधी अनेक राजकारण्यांनी महाराष्ट्र बघितलेला आहे आणि याच्यापूर्वी अशा पद्धतीचं कोणाच्याही भावना शाब्दिक याने दुखायच्या नाहीयेत। परंतु गेल्या काही दिवसात एकूण सगळी राजकीय परिस्थिती, म्हणजे फक्त भाजपच नाही तर एकूण सगळीच राजकीय परिस्थिती, म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा इतर सगळ्या पक्षाचे लोक छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या भावना दुखतायत, आपण संकुचित होतोय का, हा देखील प्रश्न पडतोय आणि त्याच्यातून या सगळ्या घटना घडतायत। याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत असं मला वाटतं। मला वाटतं प्रत्येकाने थोडीशी आचारसंहिता आपापल्या कार्यकर्त्याला, आपल्या नेत्याला, आपल्या आमदारांना घालून दिली तर महाराष्ट्रावर अशा पद्धतीची वेळ येणार नाही आणि त्याबद्दल सजग राहून सगळेच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते पुढाकार घेतील आणि अशा प्रकारचा वादंग पुन्हा आपल्या विधानमंडळात होणार नाही। तुम्ही जो बरोबर उल्लेख केला की आखाडा हा शब्द आपण शाब्दिक याने वापरायचो, पण प्रत्यक्ष कुस्तीचा आखाडा भरावा अशा पद्धतीचं विधानमंडळात होत असेल आणि ते उस्कवण्याचा प्रयत्न जर का कोणी करत असेल तर ते निश्चितपणे दुर्दैवी आहे। नाही, हा प्रकारच गंभीर आहे, किंबहुना हा प्रकार किळसवाणा आहे। मला अंकुश काकडे आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत। अंकुश अण्णा, माझा एक साधा प्रश्न आम्हाला सगळ्याच मतदारांना पडतो, सगळ्यात सर्वसामान्य लोक जे मत देऊन लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यांना असतो, एवढे कार्यकर्ते घेऊन हे आमदार विधिमंडळात येतात कशाला? काय गरज काय असते एवढ्या कार्यकर्त्यांची? माझा आवाज पोहोचतोय अंकुश काकडेजी आपल्यापर्यंत?
अंकुश काकडेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतोय पण फार बारीक येतोय, जरा व्हॉल्यूम वाढवता आलं तर पहा. ठीक आहे, मी इकडे आवाज वाढवायला सांगते. माझा प्रश्न असा होता, हे आमदार सगळ्या कार्यकर्त्यांची जंत्री घेऊन जेव्हा विधिमंडळात येतात, काय गरज काय असते एवढ्या कार्यकर्त्यांची? काय म्हणजे आम्हाला मतदार म्हणून समजून घ्यायचंय. नाही, आपण म्हणता ते बरोबर आहे की विधिमंडळात जात असताना कोणत्याच पक्षाच्या आमदाराने आपल्या बरोबर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाणं हे योग्य नाही. ठीक आहे, पहिल्या दिवशी ज्या वेळेला त्यांचा विधिमंडळामध्ये शपथविधी होत असतो त्यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना घेऊन गेलं इथपर्यंत आपण समजू शकतो. पण हल्ली आता सर्वच पक्षातील काही आमदार हे आपल्याबरोबर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जातात. त्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळाशी किंवा विधान भवनाशी काही संबंध नसतो, कोणत्याही प्रकारची त्यांची कामं नसतात. पण माझ्याबरोबर किती कार्यकर्ते आहेत हे दाखवण्याचा काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीने आणि अनेक वेळेला सर्वसामान्य नागरिकाला की ज्याची खरोखर कामं आहेत त्याला विधान भवनामध्ये प्रवेश मिळत नाही आणि आमदारांबरोबर येणाऱ्यांना मात्र त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे प्रवेश दिला जातो. हे कितपत योग्य आहे याचा विचार लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी करायला हवा. आज देखील काल घडलेली घटना त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी सविस्तर निवेदन सभागृहामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये भविष्यकाळात अशा काही घटना घडू नयेत याच्यासाठी आम्ही नियमावली करणार आहोत आणि केंद्राप्रमाणे एक समिती देखील करणार आहेत. पण नम्रता, याच्यासाठी नियमावली नाहीये का? यापूर्वी देखील अनेक वेळेला अशा काही घटना घडल्या, इतक्या गंभीर घडल्या नसतील परंतु सभागृहामध्ये पत्रकं फेकणं सभागृहामध्ये, तर त्यावेळेला सुद्धा असं सांगण्यात आलं की आम्ही आता इथून पुढे कडक कारवाई करू, पण प्रत्यक्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. कालच्या प्रकरणामध्ये सुद्धा मला नाही वाटत भविष्यकाळात कोणती कारवाई केली जाईल. समितीकडे हे प्रकरण सोपवलंय म्हणजे फ्रीज मध्ये ते प्रकरण ठेवून दिले, शांत होऊन जाईल. तुम्ही आम्ही सगळे मीडिया असेल, लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील ते विसरून जातील आणि कालच्या प्रकारच्या घटना याही पुढे होतच राहतील. मृणालिनी नान्योडेकर आहेत आपल्यासोबत. मृणालिनी, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता इतकी वर्ष राजकीय पत्रकारिता केलेली आहे, अनेक अधिवेशनं तुमच्या डोळ्याखालून गेलेत, अनेक नेते, अनेक सीएम आले गेले, ते सगळं तुम्ही बघितलेलं आहे. आमदारांचा स्टान्स बदलतोय, त्यांचा ऑरा बदलतोय, म्हणजे आमदारांचा हा जेनझी अवतार वगैरे काही म्हणायचा की काय? हा आमदारांचा झेंझी अवतार यापेक्षा हा आमदारांचा क्रेझी अवतार आहे. आमदारांना असं वाटतंय की आपल्याबरोबर खूप मोठे लोक असले, मोठ्या संख्येने गटागटात आपण फिरू शकत असलो तर आपण फार मोठे यशस्वी आहोत, आपण लोकप्रिय आहोत. या सगळ्या समजातनं बाहेर यायची गरज आहे. अशा प्रकारचा राडा अभूतपूर्व जरी असला तरी एका आमदारांनी पोलीसच्या मागे लागणं वगैरे असे अनेक प्रकार या विधान भवनात यापूर्वी पाहिले गेलेले आहेत. फक्त या सगळ्या प्रकारांबद्दल वारंवार ही एक चीड व्यक्त केली जाते. वारंवार सांगितलं जातं की हे खपवून घेतलं जाणार नाही, हे होणार नाही. हे काही नम्रता प्रत्यक्षात होताना दिसत नाही. 20 वर्षांच्या कालावधीतही अशा अनेक घटना मी पाहिल्या आहेत की ज्यावेळेला सांगितलं जातं की हे खपवून घेतलं जाणार नाही आणि ही लोकशाही आहे की ही ठोकशाही झाली आहे असा प्रश्न या सगळ्या वर्तमानी पडतोय. आज काही उपकार केले अशातला भाग नाही, पण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की प्रश्न पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड यांचा नाही आहे, इथे बसलेल्या प्रत्येकाकडे महाराष्ट्रातली जनता, भारतातली जनता ही संशयाने नाही एक डिरोगेटरी यांनी बघतीये. त्याच्यावर किती बाकीचे नेते उठले आणि ते म्हणाले की हे विधान बरोबर आहे आणि आपला मान आपल्याला राखायची गरज आहे. हे भान जर राज्यकर्त्यांना नसेल, विरोधकांना नसेल, तरी विधान भवनात येऊन गर्दी दाखवणं हे काय तुमच्या विधिमंडळ कामकाजाचा विशेष झालेला आहे का? दुसरा मुद्दा असा आहे की विधान भवनाच्या प्रांगणात ज्या काही गोष्टी आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अभिमान वाटावा असा पुतळा आहे. हो. तिथे जायचं, तिथे फोटो काढायचे, ते सोशल मीडियावर टाकायचे. हा आपल्या राजकारणाचा स्तर जो खाली येतोय तो अत्यंत चिंताजनक आहे. केवळ आजच्या उदाहरणामुळे सगळं संपलं अशातला भाग नाही. तर याचं खूप जास्त इंट्रॉस्पेक्शन करावं लागेल. दुसरं असं की इथे कालचे जे गुंड आले ज्यांच्यावर 2 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नोंदवले आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. गर्दीला विधान भवनात यायचं का असतं? तर कित्येकांना असं वाटतं की इथे सगळे मंत्री आणि अधिकारी एका छताखाली भेटतील. महाराष्ट्राच्या राजकारणात स्पर्धात्मकता खूप वाढल्यामुळे मी कशी निवेदनं देतो, त्याचे फोटो कसे काढून घेतो, ते लोकांना कसे दाखवतो, अशी एक विचित्र प्रकारची स्पर्धा झालेली आहे. त्याचं पर्यवसान कालच्या मारामारीत झालं, जी अत्यंत निंद्य आहे. म्हणजे कालपासनं पत्रकारांना लोक चिडवायला लागलेली आहेत की तुम्ही चिलखत घालून आणि हेल्मेट घालून उद्यापासून अधिवेशनात जाणार का? ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. याच्याबद्दल राजभवनात जाणं, राज्यपालांकडे तक्रार करणं अगदी अगदी भयंकर गंभीर आहे. हे धक्कादायक आहे सगळं. नवनाथ, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे अनेक नेत्यांची उदाहरणं आहेत आपल्यासमोर. म्हणजे आम्ही गोपीनाथ मुंडे बघितलेत, आपण सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा स्टान्स बघितलाय, आपण पृथ्वीराज चव्हाण बघितलेत, आपण उद्धव ठाकरे बघितलेत. हे नेते कधीही कुठल्या गाडीसमोर बसलेत, आरडाओरडा करतायत, त्यांच्या बोलताना आपला मुद्दा मांडताना त्यांचा करारीपणा त्यांच्या आवाजातला दिसतो. पण कधी कुठे किंचाळलेत, आचकट विचकट शब्दप्रयोग वापरलेत त्यांनी, कुठे गाडीसमोर झोपली आहेत, अशा प्रकारची आंदोलनं त्यांनी केली नाहीत. पायऱ्यांवर बसून त्यांनी घोषणा दिल्या का? दिल्या ना. पण अशा राजकारण्यांची संख्या आता का वाढतीये? म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येही वाढतीये, विरोधकांमध्येही वाढतीये. मी अंकुश काकडेंकडेही हा प्रश्न घेऊन जाईन. सुरुवातीला नवनाथ बर. नम्रताजी, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला असतो, संविधानाने दिला असतो. पायऱ्यावर बसून आंदोलन करणं, एखादी घटना पटली नवनाथजी, नाही तर माझ्या त्याचा प्रश्नाचा रोख चुकीचा नाहीये, चुकीचा करू नका. निषेध- माझा निषेध- हक्काबद्दल नाही, माझा मी- मुद्दा नाही, नाहीये, तो त्या अर्थाने हक्काबद्दल घेतच माझा नाहीये. मुद्दा ते- नाहीये. पण नम्रताजी, मी लोकप्रतिनिधी त्या ज्या अर्थाने घेतच पद्धतीने नाहीये. वागतायत त्या हक्काच्या correct. नावाखाली, त्याच्याबाबत बरोबर आहे. आक्षेप मतदार म्हणून आम्हाला आहे. बरोबर आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन केलीच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीनं गाडीच्या समोर उभं राहायचं, म्हणजे कुठल्याही पक्षाचं असेल की पोलिसाची व्यवस्थाच आम्ही मानणार नाही, किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दादागिरी करायची, तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जा, तुम्हाला एवढंच नव्हे, बोलण्याचा काल आम्ही अधिकार आहे का? गोपीचंद अशा पडळकर पद्धतीचं जेव्हा आंदोलन बघितले त्या करणं हे पायऱ्यांवरून कुठल्या- खाली येताना बाजूला जितेंद्र आव्हाड होते, दोघांमधली नजरानजर किती खुनशी होती याची दृश्य सगळ्या कॅमेऱ्यावर आहे, सगळ्या चॅनल्सवर चालतायत. हे सुद्धा आक्षेपार्हच आहे. 100% नम्रताजी, सगळंच आक्षेपार्ह आहे. ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देणं आक्षेपार्ह आहे, गाडी समोर बसून आंदोलन करणं, पोलिसांबरोबर झटापट करणं हे आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या एकमेकांच्या विरोधात एकमेकांना हर्ट होईल, समोरच्या माणसाला त्रास होईल, अशा पद्धतीच्या घोषणा देणं देखील आक्षेपार्ह आहे. त्याच्यामुळं आपण एकमेकांना संकुचित करतोय आणि एकमेकांची खुन्नस काढतोय. कार्यकर्ता संतापतो, कारण माझ्या नेत्याला तुम्ही का शिवी दिली, याच्यामुळे कार्यकर्ता संतप्त होतो. खरं तर अशा पद्धतीनं घोषणाबाजी करणं आणि त्या घोषणाबाजी केल्या म्हणून त्याचं मारहाण करणं हे देखील चुकीचं आहे. अशा पद्धतीचे महाराष्ट्राची संस्कृती खरंच नाहीये. हो. तुम्ही जे सर्व सन्माननीय नेत्यांचा उल्लेख केला, महाराष्ट्रातल्या सर्व सन्माननीय नेत्यांनी महाराष्ट्राची ही परंपरा वाढवण्याचं काम केलं, परंतु दुर्दैवाने ती कालची घटना घडली. आणि याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असेल, या सर्व पक्षांनी मिळून एकत्रित अशी आचारसंहिता या निमित्ताने केली पाहिजे. खरं तर आज विधिमंडळात देखील या संदर्भात शिस्तपालन समिती, इथिक्स कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून एक अहवाल येईल. आणि गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की सातत्यानं विधिमंडळामध्ये येणाऱ्या, बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढलेली आहे. जसं नाणेवडेकर मॅडम यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी, पर्यटकांची गर्दी तिथे होते, त्याच्यामुळे देखील हा साधारणतः गोंधळ होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानमंडळाचा सगळा परिसर हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. तिथली कायदा सुव्यवस्था पाहणं या दोन्ही ऑथॉरिटीकडे त्यांचं काम असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे ही घटना घडली. आणि त्याच्यानंतर जो काल बाहेर सगळा राडा घातला की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देणं, पोलिसांना पोलीस स्टेशनमधनं बाहेर जा, अशा पद्धतीचे आरोप करणं, हे सगळंच राजकीय संस्कृतीसाठी चांगलं नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चितपणे याचा गांभीर्यानं विचार करतोय आणि अशा पद्धतीनं तातडीनं गोपीचंद पडळकर यांना देखील समज देण्यात आली. तुम्ही याबद्दल बोलू नका हे देखील सांगण्यात आलं. आणि गोपीचंद पडळकर यांनी तर
विधानसभेमध्ये त्या घटलेल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. त्या तुलनेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मात्र दिलगिरी व्यक्त केली नाही, हे देखील वास्तव आहे. अंकुश काकडेजी, म्हणजे मी आता बऱ्याच नेत्यांची नावं घेतली, मी तुमचं राजकारण मी स्वतः बघितलेलं आहे पत्रकारितेमध्ये इतक्या वर्षात. शरद पवार साहेब ज्यांचं राजकारण म्हणजे त्यांच्यावरती तर अनेक हल्ले झाले, मात्र त्यांनी कधीही आपला डेकोरम सोडला नाही, आपली आब कधीही त्यांनी सोडलेली नाही. हे असे राजकारणी असताना, असे राजकारणी नेते असताना त्यांच्या पक्षाचं असं काही ठरलेलं असतं का की टीआरपी वाढवणारे हे नेते आहेत, त्यांनी काहीही करायला त्यांना सूट आहे, असं काही असतं का? म्हणजे हा भाबडा प्रश्न आहे आमच्या मतदारांचा. नम्रता, तू म्हणते ते खरं आहे, पण आमच्या पक्षामध्ये तसा विचार होत नाही. कदाचित सत्ताधारी पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांच्या पक्षाचे काही नेते यांना किती वेळेला सांगितलं तरी ते त्या पद्धतीने वागतात. मंत्रीपदावरती राहून देखील नितेश राणे कशा पद्धतीने करतात, गोपीचंद पडळकर कसे करतात, हाके कशा पद्धतीने वागतात, आणि यांना पक्षाच्या श्रेष्ठींची मुकसंमती असते, हे अनेक वेळेला सिद्ध होत गेलेलं आहे. आता पक्षाचे नवनाथ माझ्याशी या मताशी सहमत होणार नाही, परंतु भारतीय जनता पक्ष, अगदी मी तर मुख्यमंत्र्यांचं देखील नाव घेईन की मुख्यमंत्री सभागृहामध्ये अतिशय तत्वानी बोलत असतील, हे कुठेतरी बदललं पाहिजे, बरोबर नाही वगैरे. आज ते ज्या पद्धतीने जयंतराव पाटलांशी बोलले, त्यांच्यावरती बोलले की हे कुठेतरी करा, ते बोलण्यापुरतं त्यांचं सभागृहामध्ये आहे, परंतु बाहेर मात्र अंतर्गत पक्षामध्ये मात्र काही मंडळींना त्यांनी मुद्दाम या कामासाठी ठेवलेला आहे, असा माझा खुल्ला आरोप आहे. आणि ते अनेक वेळा पाहिलं. ही मंडळी समोरच्या माणसावरती आपण जे बोलतोय त्याचा वयाचा विचार काय, राजकारणातला त्याचा अनुभव काय, अरे अशा पद्धतीने करतात आणि ते काही त्याच्यावरती पांघरून घालतात. आजचं सुद्धा खरं म्हणलं तर विधानसभा अध्यक्षांनी आज तसं नाही म्हणलं तरी आव्हाडांवरती थोडा अन्याय केलाय. म्हणजे काल घडलेली घटना ह्याच्यामध्ये दोघेही दोषी असतील, परंतु आपला दोष जास्त एक समजून गोपीचंद पडळकरांनी लगेच दिलगिरी व्यक्त केली आणि आज सुद्धा त्यांना पक्षाने सांगितलं म्हणून त्यांनी केले. आजचं सभागृहातलं त्यांचं वर्तन पाहिलं का? दादा भुसे आणि त्यांचा जो संवाद सभागृहामध्ये झाला तो पाहिला का आपण? एक सिनियर मंत्री त्या ठिकाणी उत्तर देतोय आणि त्याला त्या पद्धतीने कशा पद्धतीने बोलतात. त्याच्यामुळे हे, आणि आता 2014 पासून हे सगळं राजकारण खराब होत गेलेलं आहे. हे नेते मंडळी किती काही बोलत असले तरी ते त्यांना, मी म्हणतो करा ना, त्यांना तुम्ही जर का आपल्या पक्षाचा आमदार, पक्षाचा नगरसेवक जर का चुकीच्या पद्धतीने वर्तन करत असेल तर त्याला बडतर्फ करा, वेळ पडली तर पक्षातनं काढा, पण असं कुठेही झालेलं पाहत नाहीत. आणि विधिमंडळामध्ये, विधान भवनाच्या परिसरामध्ये घडलेल्या या घटनांवरती कोणावर कारवाई झाली? मृणालिनी शेजारी आहेत, मृणालिनी मला तुम्ही सांगून दाखवा की यांच्यावरती कारवाई झाली. एकावरतीही कारवाई केली जात नाही. कालचं जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमधले पोलीस चौकीतलं वर्तन साहजिक आहे. सभाध्यक्षांनी, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की आपण त्यांना काय अटक करू देणार नाही वगैरे काही नाही, आणि असं सांगितलं असताना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस, मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशी पोलीस अधिकाऱ्यांची जी बोलण्याची भाषा होती, त्यांचं जी काही बॉडी लँग्वेज होती, ती जर पाहिल्यानंतर साहजिकच त्यांचा राग अनावर होणार. तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला त्याचा काही फार दोष नसताना त्यांनी मार खाल्ला आणि त्याला तुम्ही अटक करताय. त्यामुळे त्यांनी, जितेंद्र आव्हाडांनी त्या ठिकाणी केलं ते स्वाभाविक होतं. बर, मला मृणालिनी मॅमकडे जायचं. नवनाथ बन यांना एक छोटासा मला वाटतं प्रत्युत्तर द्यायचं. नम्रताजी, म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलं ते साहजिक होतं, आणि ज्या पद्धतीनं बाकी इतरांनी केलं की ते साहजिक नसतं. हाच दुतट, म्हणजे अंकुशजी काकडे यांच्याबद्दल आदर राखून तुम्ही आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेतलं. मग जितेंद्र आव्हाड यांनी आनंद करमुसे यांना मंत्री असताना बंगल्यावर नेऊन मारहाण केली. कशा पद्धतीनं काळं निळं होईपर्यंत पोलीस सुरक्षेमध्ये मारहाण केली होती. तेव्हा ते शरद पवारांच्या सांगण्यावरून केली होती असं म्हटलं तर यांना चालेल का? तेव्हा देखील जितेंद्र आव्हाड हे मंत्री होते आणि मंत्री असताना कशा पद्धतीनं गैरफायदा केला. आणि एका सर्वसामान्य, एवढंच नाही तर महाविकास आघाडीचं सरकार असताना कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून एका माजी नौदल अधिकाऱ्याला डोळा फोडला होता.
आणि काल सुद्धा जितेंद्र आव्हाड हे सगळा प्रकार घडल्यानंतर एका पत्रकाराला त्यांनी कव्हरिंग करणाऱ्या रिपोर्टिंग करणाऱ्या एका पत्रकाराला हात मारला, धक्का मारला की तू या सगळ्या प्रकरणाचं वार्तांकन करू नको. अशा पद्धतीची मुजोरी आणि अशा पद्धतीचं वागणं जितेंद्र आव्हाड यांचं सातत्यानं आहे. तरी देखील त्यांचं हे वागणं समर्थनीय आहे आणि ते साहजिक आहे. समर्थनीय वागणं कुणाचंही नाहीये, समर्थनीय वागणं कुणाचंही नाहीये. विधान भवन हे संविधानाचं मंदिर आहे आणि तिथे आदरयुक्त वागणूक प्रत्येकाची असली पाहिजे. प्रत्येकाने तिथं डेकोरम हा पाळलाच पाहिजे. आम्ही मतदार म्हणून आमची किमान अपेक्षा आहे. माझ्यासाठी लढतोय, तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या वागणुकीचं कार्यकर्ता माझ्यासाठी लढतोय, अतिशय ज्येष्ठ आहात तुम्ही, अनेक वर्ष हे जवळून बघितलं आणि असं असताना देखील जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन जर का तुम्ही करत असाल तर महाराष्ट्र बघतोय की हे कसं होतं. आणि सरकारला म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आणि अशा पद्धतीची कार्यपद्धती जाणीवपूर्वक केली जाते का, हा देखील माझा आरोप आहे. नाही, समर्थन याच्या बाबतीत कुणाचंही होऊ शकत नाही. कुठल्याही वागणुकीचं समर्थन होऊ शकत नाही. मग एखाद्याकडे डोळे वटारून बघणं असू दे म्हणा किंवा छाती पिटून बडवणं म्हणा, संविधानाच्या मंदिरामध्ये असं अपेक्षित नसतं. नेत्याने त्यांचा डेकोरम पाळलाच पाहिजे. अर्थात या बाबतीत कायदा आहे का मला त्याची कल्पना नाहीये, पण या बाबतीमध्ये आपल्याकडे पायंडा पाडत आलेला आहे का, तर अनेक नेत्यांनी त्याचा पायंडा पाडलेला आहे. मात्र तो सगळा पायंडा आता पायदळी तुडून जेन झी नेते आता काय वागतायत हे सगळं कॅमेऱ्यावरती टिपलं जात आहे. मृणालिनी मॅम, मला या सगळ्यामध्ये एकच प्रश्न पडतो, हे सगळं थांबवायचं कसं किंवा हे थांबणं शक्य आहे का, खरंच नियंत्रणात आणणं शक्य आहे का, की जसं मगाशी मी उल्लेख केलेला होता की पक्षाच्या TRP साठी काही नेते आवश्यक असतात त्यांना सोडून दिलेलं असतं, तसं काही हा प्रकार आहे? आय एम सॉरी मला हा शब्द वापरावा लागतो इथे, पण तसं काही आहे का? नम्रता, तुम्ही जी भावना व्यक्त केलीत ना ती खरोखर सर्वसामान्य माणसाची भावना आहे. काय झालेलं आहे म्हणजे मला देखील हे खूप खेदानी म्हणावंसं वाटतंय. जर पुढच्या काही महिन्यात निवडणुका येऊ घातल्या नसत्या तर कालचा प्रसंग विधान भवनात झालाच नसता. हे सगळं कशासाठी सुरू आहे तर मतांच्या बेगमीसाठी. आणि ती मतांची बेगमी आता मी जर आक्रमक होऊन मला मिळणार असेल, पूर्वी एक रॉबिनहुड काय होता की मी पैसे जमवीन, पैसे वाटीन, त्यातनं मी निवडून येईन. आता एक गुंडशाहीचं नवं मॉडेल महाराष्ट्रात येऊन बघताय की मला काही बोलाल का मग मी मारीन, मला काही माराल का मग मी त्या गाडीसमोर आडवा होईल. अंकुशजी, शरद पवारांच्या कार्यकुशलतेला तुम्ही अतिशय जवळून पाहिलाय. एखाद्या माजी मंत्र्यांनी अशा प्रकारे गाडीसमोर आडवं होणं हे कधीतरी आपण अपेक्षित धरलं होतं का? मी समजू शकते की आव्हाड यांना मारण्यासाठी काही लोक आले होते, त्याबद्दल आव्हाडांना किंवा कोणालाही अतिशय वाईट वाटेल, संताप येईल. पण जर अध्यक्षांनी असा शब्दच दिला असेल की मी या माणसाला पाठीशी घालतो, तर तो शब्द देखील चूक आहे. या लोकशाहीच्या मंदिरामध्ये जिथे कार्यातून चर्चेतून एक तत्वबोध होत असतो, तिथे दोन कार्यकर्ते एकमेकांची मारामारी करत असतील तर ते प्रकरण कसं दाबलं जाणार आहे? आज दुर्दैवाने कसं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचे दृश्यमान परिणाम जिकडे तिकडे दिसत असतात. त्यामुळे गोपीचंद पडळकर काय पद्धतीने कसे खालच्या पातळीवरचे आरोप करतात ते देखील जसं पाहिलं जातं, तसं त्याला दिलेलं उत्तर देखील पाहिलं जातं. कोण मंगळसूत्र चोर आहे, कोणाचं कोण ख्रिश्चन आहे, हे काय महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आहेत का? आणि अशा वेळेला जर ज्या पावित्र्यपूर्ण सभागृहामध्ये जनतेच्या फायद्याचे कायदे करण्यासाठी लोक आलेले असतात, तिथल्या मारामारीवर काहीच कारवाई करायची नाही. उलट पक्षी मी तर म्हणते की असे कसे काय लोक आतमध्ये येऊ शकतात? काही खोटे पासेस दिले जातात का? या पासेसवर अध्यक्षांचं, सभापतींचं नियंत्रण कसं काय येऊ शकेल? या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची वेळ आहे. रोहित पवार हे अत्यंत उमदे आणि तरुण राजकारणी आहेत. अशा तरुण राजकारण्यांनी कोणत्या तरी पोलीस स्थानकामध्ये जाऊन दबाव आणायचा खरंच प्रयत्न केला असेल, मला माहिती नाही. संशयाचा एक बेनिफिट ऑफ डाऊट आपण निश्चितपणे दिला पाहिजे. तर ते खरंच लोकशाही राहणार आहे का? याला विरोध करायचे वेगवेगळे मार्ग आहेत ना, ते मार्ग प्रत्यक्षातही आणायला हवे आहेत. पण आम्ही कायदा हातात घेऊ असं सत्ताधारी पक्षांनी म्हणणं जसं सर्वतैव चूक आहे.
कारण सरकार चालवणं ही सत्ता पक्षाची जबाबदारी आहे. पण पोलिसांच्या कार्यामध्ये अडथळा आणणं हे देखील चूक आहे. आमच्या खूप अपेक्षा आहे जनता म्हणून विरोधी पक्षाकडून. एखाद्या सत्ताधारी आघाडीला जेव्हा पाशवी बहुमत असतं तेव्हा विरोधी पक्षाची जबाबदारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. अशा वेळेला अशा प्रकारची ऑप्टिक्सची दृश्य घेऊन काय साधलं जात आहे असं कधी शरद पवार करत नाहीत, सुप्रिया सुळे करत नाहीत, जयंत पाटील करत नाहीत, अजितदादाही करायचे नाहीत. मग हा काय प्रकार आहे? हा रोखा. आणि हा रोखायला सत्ताधारी जर अपयशी ठरत असतील, विरोधी पक्षही जर अपयशी ठरत असतील तर जनता कंटाळेल आणि जनता या राजकीय प्रक्रियेवरचा विश्वासच गमावून बसेल. याचं भान आज सगळ्यांनी ठेवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. नाही, कालपासून ज्या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत ना, त्यामध्ये काही नेत्यांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे, जी आता मृणालिनी मॅमने सांगितली की हे वेळीच रोखलं पाहिजे, कारण हे हाताबाहेर जर गेलं तर हे कुणालाही सांभाळता येणार नाही. मतदार काय करेल? मतदाराच्या हाती नोट आहे, नोटाला ताकद कुठे आहे? मतदाराने मत न दिलेलं चालेल? अजिबात चालणार नाही. मतदार काय करू शकतो? तर योग्य माणसाला मत देऊन हे असे जे लोक आहेत, डोळे वटारणारे, गाडीसमोर झोपणारे, अपशब्द वापरणारे, एकमेकांची कॉलर धरणारे, या सगळ्यांना धडा शिकवू शकतो. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.